जय हिंद मित्रांनो, आपण आज सरासरी भाग क्रमांक 3 बघणार आहोत। सरासरीचे तुम्ही पहिले 2 पार्ट बघितले नसतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देऊन देईल, ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचे आहे। सर्व IMP टॉपिक कव्हर केलेले आहेत। आज आपण जरा हार्ड लेवलचे प्रश्न जे वारंवार पोलीस भरतीला विचारले जातात ते बघणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर टाइप क्रमांक 1 काय बघा। टाइप क्रमांक 1 चा प्रश्न पहिला, 3 भावांच्या वयांची सरासरी 20 वर्ष आहे। त्यापैकी एकाचे वय 10 वर्ष आहे आणि दुसऱ्याचे वय 20 वर्ष आहे, तर तिसऱ्या भावाचे वय किती? एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो। काय करायचे, 3 भावांच्या वयांची सरासरी 20 वर्ष दिलेला आहे। पहिले काय करायचे, मग 3 गुणाकारात 20 करून टाकायचा। यांचा गुणाकार किती होतो, मग 20 त्रिक 60 बरोबर। आता आपल्याला इथं एका भावाचे वय दिलेलं आहे 10 वर्ष अधिक दुसऱ्या भावाचे वय किती दिलेलं आहे, मग 20 वर्ष। यांची फक्त बेरीज करून टाकायची। यांची बेरीज किती आहे, 30 वर्ष। आता आपण जो पहिला गुणाकार केला त्याचे उत्तर आहे 60 वर्ष आणि आपण नंतर बेरीज केली दोघा भावांची, त्याचे उत्तर आहे 30 वर्ष। आता फक्त 60 वजा 30 करायचं म्हणजे तिसऱ्या भावाचे वय आपल्याला मिळून जाईल। तर 60 मधून 30 गेले तर उत्तर किती आहे, मग 30 वर्ष। तर तिसऱ्या भावाचे वय किती आहे, मग 30 वर्ष। तिसऱ्या भावाचे वय किती आहे, 30 वर्ष बरोबर आहे का। पहिल्या 2 भावाचे वय किती आहे, मग यांची बेरीज केली तर 30 वर्ष। 30 अधिक 30 केलं तुम्ही तर उत्तर येतं 60 बरोबर। तिघ भावांच्या वयांची सरासरी किती आहे, मग 20 वर्ष। तुम्ही जर 60 ला तुम्ही 3 ने भागलं तर उत्तर येतं 20, म्हणजे यांची सरासरी आली की 20 बरोबर आहे ना। तर बरोबर आहे, ऑप्शन वरून सुद्धा काढू शकता तुम्ही, पण आपण स्टेपने सोडवलं आहे त्याच्यामुळे तिसऱ्या भावाचे वय आहे 30 वर्ष। वारंवार या टॉपिकवरती प्रश्न विचारला जातो मित्रांनो, म्हणून तुम्ही या प्रकारे प्रश्न सोडवायचे आहे। जाऊया या टॉपिकवरच्या दुसऱ्या प्रश्नाकडे बघा। प्रश्न क्रमांक 2 काय, मग 3 भावांच्या वयांची सरासरी 15 वर्ष आहे। एका भावाचे वय 15 वर्ष आहे व दुसऱ्या भावाचे वय 20 वर्ष आहे, तर तिसऱ्या भावाचे वय किती? मागच्या टाइप प्रमाणे सोडवायचे आहे। 3 भाव आहेत, 3 लिहून टाकायच्या गुणाकारात, त्यांची सरासरी वय किती आहे, मग 15 वर्ष। 15 वर्ष लिहून टाकायचा। 15 गुणिले 3 केला तर उत्तर किती येतो, मग 45 बरोबर। हे त्यांचं एकूण वय झालं मित्रांनो, हे तिघा भावांचं एकूण वय झालेलं आहे। आता एका भावाचे वय आहे 15 वर्ष अधिक दुसऱ्या भावाचे वय आहे 20 वर्ष। यांची फक्त बेरीज करायची। 15 आणि 20 किती झाले, मग 35 वर्ष। यांच्या वयांची बेरीज किती आहे, 35 वर्ष। आता 45 मधून 35 वजा केलं आपल्याला तिसऱ्या भावाचे वय भेटतं। 5तून 5 गेला राहिला 0, 4तून 3 गेला राहिला 1, म्हणजे तिसऱ्या भावाचे वय किती आहे, 10 वर्ष। एकदम सोप्या पद्धतीने उत्तर आलं। याच प्रकारचे व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केले जातात मित्रांनो, त्याच्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये याच प्रकारचे प्रश्न येतात। त्याच्यामुळे या प्रश्नाचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून द्या। जाऊया पुढच्या टाईपकडे। टाइप क्रमांक 2 काय बघा। मग टाइप क्रमांक 2 चा प्रश्न पहिला काय आहे, 8 संख्यांची सरासरी 21 आहे, तर प्रत्येक संख्येला 5 ने गुणले तर तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी किती? एकदम सोपा आहे, 2-5 सेकंद तुम्ही याचे उत्तर काढू शकता। एकदम शॉर्ट ट्रिक आहे मित्रांनो, याला फक्त काही नाही करायचे, जेवढी सरासरी दिली आहे ना ती लिहून घ्यायचं। सरासरी किती आहे, मग 21 वर्ष। ज्या संख्येने गुणायला सांगितलंय ना त्या संख्येने फक्त गुणाकार करायचा आहे। 21 गुणिले 5 105 होतात, म्हणजे आपलं फायनल उत्तर किती आलं, मग 105 हे फायनल उत्तर आलं। तर नवीन संख्येची सरासरी किती आहे, मग 105 ही नवीन संख्येची सरासरी आहे। इथं गुणिले सांगितले मित्रांनो, एखादी संख्या दिलेली असते, 8 संख्येची सरासरी 100 आहे आणि प्रत्येक संख्येला 5 ने भागले असं उत्तर आलं असताना तेव्हा तुम्ही फक्त 5 ने सरासरीला भाग घेतले असते बरोबर। तर आपल्याला गुणाला सांगितलंय त्याच्यामुळे आपण गुणाकार केला। जर तुम्हाला भागिले सांगितलं असतं तर 5 1 5 5 2 20, म्हणजे या प्रकारे भागाला सांगितलं असतं तर त्यांची सरासरी किती आली असते, मग 20 अशी आली असते। जेव्हा गुणाला सांगितलं तेव्हा फक्त सरासरीला ज्या संख्येने दिले असेल त्या संख्येने फक्त गुणायचे आहे। जाऊया याच टाईपवरच्या दुसऱ्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 2 काय आहे, 9 संख्यांची सरासरी 11 आहे, तर प्रत्येक संख्येला 2 ने गुणले तर तयार होणाऱ्या नवीन संख्येची सरासरी किती? आता काय करायचे नाही मित्रांनो, जेवढी सरासरी दिलेली आहे ना, सरासरी किती आहे 11। 11 गुणाकारात
ज्या संख्येला जी संख्या दिलेली असेल संख्येला गुणाला ती संख्या फक्त लिहून टाकायची 2. 11 दुणे किती झाला मग 22. तर नवीन संख्यांची सरासरी किती आहे मग? नवीन संख्यांची सरासरी किती आहे मग? तर नवीन संख्यांची सरासरी ही 22 एवढी आहे. जाऊया पुढच्या टाईपकडे. टाईप क्रमांक 3. फसवा प्रश्न आहे मित्रांनो, लक्ष देऊन प्रश्न वाचा. प्रश्न काय आहे? 3 विषम संख्यांची बेरीज 63 आहे. तर पहिली संख्या कोणती? आपल्याला इथे कोणती संख्या विचारली आहे? पहिली संख्या विचारली आहे, बरोबर. इथं 3 संख्या दिलेल्या आहेत, त्यांची बेरीज आहे 63. आपल्याला पहिलं इथं सरासरी काढावं लागेल. सरासरी ही पहिले आपण सरासरी काढू. 63ला जेवढा संख्या दिलेल्या आहेत तेवढ्या संख्येने भागायचे. 3 संख्या दिल्या आहेत ना, मग 3 ने भागलं. 3 ने 63ला भागलं. 3 1 3, 3 दुणे 6 आणि 3 1 3. ही सरासरी आली किती? 21. ही सरासरी कधीही मधला अंक असतो, बरोबर. आता सरासरी आहे 21. आता याची मागची विषम संख्या कोणती आहे? 19. आणि याची पुढची विषम संख्या कोणती आहे? 23. यांची तुम्ही बेरीज केली ना तर 63 बेरीज येते बघा. 3 3 9 किती झाले? 12. 12 आणि 1 13, बरोबर. एक हातच्याला दिला आपण 1 आणि 2 3. 3 आणि 2 किती झाले? 5. 5 आणि 1 6. आले का 63 बेरीज? त्याच्यामुळे आपल्याला इथे काय विचारलं आहे? पहिली संख्या विचारलं आहे. मग पहिली संख्या कोणती आहे? 19. मग फायनल उत्तर किती आलं आपलं? 19. 19 हे फायनल उत्तर आहे. तिसरी संख्या विचारली असती तर तुम्ही उत्तर दिलेलं असता 23. 23 ही तिसरी संख्या उत्तर आली असती. या प्रकारे जरा प्रश्न व्यवस्थित वाचा, नाहीतर तुमचा 1 मार्क कधीही सोपा प्रश्नावरती 1 मार्क कट होऊन जातो मित्रांनो. त्याच्यामुळे घाई गडबडीमध्ये प्रश्न सोडवायचे नाही. एकदम सोप्या पद्धतीने सोडवलेला आहे. अजून याच्यावरती प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 2 काय बघा. 3 विषम संख्यांची बेरीज 99 आहे. तर पहिली संख्या कोणती? आता बेरीज दिलेली आहे आपल्याला. पहिलं सरासरी काढायची आहे. मग 99 लिहून टाकायचा. भागाकारात जेवढा संख्या दिलेला असते तेवढा लिहून टाकायच्या. 3 संख्यात मग 3. 3 ने 99ला भाग दिलं तर उत्तर येतं आपलं 33. 33 ही सरासरी आली मित्रांनो. 33 ही काय आली? सरासरी. सरासरी कधी मधला अंक असतो, बरोबर. आता 33च्या इकडे एक संख्या राहील आणि इकडे एक संख्या राहील. विषम संख्या सांगितल्या ना, मग विषमच घ्यायच्या. पहिली संख्या कोणती आहे? विषम, मग 31. आणि याच्या पलीकडे कोणती आहे? 35. आपल्याला काय विचारलंय मग? पहिली संख्या कोणती आहे? मग 31. मग आपलं फायनल उत्तर काय राहील? 31 ही पहिली संख्या आहे. या टॉपिकवरती बरेच प्रश्न विचारले जातात मित्रांनो, त्याच्यामुळे व्हिडिओ नीट बघायचा आहे. समजला नाही तर अजून एक वेळा बघा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले जातात. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आहे ना आपण वयवारी हा टॉपिक कव्हर करणार आहोत. वयवारी झाला की शेकडेवारी हा टॉपिक कव्हर करणार आहोत. कारण की मी प्रश्नपत्रिका मागच्या बघितलं आहे. वयवारी, शेकडेवारी आणि रेल्वे या टॉपिकवरची बरेच प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये विचारले गेले आहेत. त्याच्यामुळे आपण पहिले हे टॉपिक कव्हर करून घेऊ आणि बाकीचे तुम्हाला कोणता टॉपिक जमत नसेल तसं पण मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवून देईल. पण आपण याच्यानंतर आहे ना वयवारी, शेकडेवारी आणि रेल्वे या टॉपिकवरचे व्हिडिओ कव्हर करणार आहोत. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल. जाऊया या टाईपवरच्या प्रश्न 3 क्रमांकाकडे. प्रश्न तिसरा काय बघा. मग 3 विषम संख्यांची बेरीज 123 आहे. तर पहिली संख्या कोणती? याचे उत्तर आहे ना तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. याचे उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे मित्रांनो. तुम्हाला समजले की नाही तसं पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. जाऊया पुढच्या टाईपकडे. टाईप क्रमांक 4 काय बघा. हा जरा आहे ना मित्रांनो हार्ड लेवलचा प्रश्न आहे. या टॉपिकवरचे आपण भाग क्रमांक 3 मध्ये हार्ड लेवलचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न जरा हार्ड आहे. बघा प्रश्न काय विचारलेला आहे. मग 5 संख्यांची सरासरी 27 आहे व त्यापैकी 3 संख्यांची सरासरी 28 आहे. उर्वरित 2 संख्यांची सरासरी किती? या प्रकारचा प्रश्न आहे. काहीच करायचं नाही. सरासरीचा जो पूर्ण चॅप्टर आहे मित्रांनो तो फक्त एका स्टेपमध्ये आहे. गुणाकारवरती जाईल. गुणाकार करायचा आणि उत्तर काढायचं, बस. आपण जे पहिले 2 व्हिडिओ बनवलेले आहेत ना ते फक्त गुणाकार, वजाबाकी, बेरीज त्याच्यावरती सर्व प्रश्न आहेत. एका स्टेपमध्ये आपण सर्व टॉपिक कव्हर केलेला आहे. हा पण त्याच प्रकारे आपण हा प्रश्न सोडवणार आहे. बघा 5 संख्यांची सरासरी किती आहे? मग 27 आहे. मग 5 लिहून टाकायचा. गुणाकारात 27. यांचा गुणाकार केला किती येतो? मग 27 गुणाकारात 5.
5 7 35, 3 8 चला 5 दुने 10 आणि 3 13, म्हणजे यांची किती गुणाकार किती आला 135. आता तीन संख्यांची सरासरी किती आहे मग 28. काहीच नाही करायचे, 3 गुणाकारात 28 करायचा. 28 ने 3 ला गुणलं, 3 3 8 24, 2 8 चला 3 दुने 6 आणि 2 8, उत्तर किती आलं 84. काहीच नाही करायचं, फक्त 135 आणि 84 यांचे वजाबाकी करायचे, दुसरं काहीच करायचं नाही. 5तून 4 गेलं राहिलं 1, 13तून 8 गेले किती राहिलं मग 5, बरोबर. उत्तर किती आलं मग 51. हे उर्वरित दोन संख्यांची बेरीज आहे मित्रांनो. काय आहे, उर्वरित जे दोन संख्या दिलेल्या आहेत ना त्यांची बेरीज आहे. आपल्याला ते संख्या माहिती नाहीत, आपल्याला फक्त त्यांची सरासरी काढायला सांगितलं आहे. किती संख्या सांगितलं आहे, दोन संख्या सांगितल्या, बरोबर. काय करायचं मग 51 लिहून टाकायच्या भागाकारात 2. 2 ने 51 ला भागला तुम्ही तर 25.5 असे उत्तर येतं. मग दोन संख्येची सरासरी किती आहे 25.5, हे आपलं फायनल उत्तर आहे मित्रांनो. समजलं असेल मित्रांनो. समजलं नसेल तर याच टाईपवरचा दुसरा प्रश्न बघू आपण. बघा टाईप क्रमांक 4चा प्रश्न दुसरा बघा. 5 संख्यांची सरासरी 50 आहे व 3 संख्यांची सरासरी 40 आहे. उर्वरित दोन संख्यांची सरासरी किती. मागच्या टाईप प्रमाणे सोडवायचं आहे. दिलेल्या किती संख्या आहेत मग 5. 5 लिहून टाकायच्या गुणाकारात. सरासरी किती आहे 50. यांचा गुणाकार केला 50 5 250, 5 5 25 ने 0 जसं लिहून टाकला ना. आता तीन संख्यांची सरासरी किती आहे मग 40. 3 गुणाकारात 40 करून टाकायचं. 4 त्रिक 12, 0 जसा तसा. यांचे फक्त वजाबाकी करायचे. शून्यातून 0 गेला 0, 5तून 2 गेले राहिले 3, 2तून 1 गेला राहिला 1, उत्तर किती आलं 130. 130 हे उर्वरित दोन संख्यांची बेरीज आहे मित्रांनो. काय आहे, उर्वरित दोन संख्यांची बेरीज आहे. आपल्याला काय सांगितलंय, सरासरी काढायला सांगितलं, बरोबर. आता जे उत्तर आलं नाही त्याला फक्त 2 ने भागायचं आहे. 130 भागिले 2, दोन संख्या आहेत ना त्याच्यामुळे आपण 2 ने भागतोय ना. मग 2 ने 130 ला भागलं, बे 1 बे, बे 1 12, उरला किती 1. 2 ने परत 10 ला भागलं, बे 1 बे, बे 5 10, उत्तर किती आलं मग 65. उर्वरित दोन संख्यांची सरासरी किती आहे मग 65. एवढी उर्वरित दोन संख्यांची सरासरी आहे. व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो व्हिडिओ लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल. जाऊया टाईप क्रमांक 5 कडे. टाईप क्रमांक 5. टाईप क्रमांक 5चा प्रश्न पहिला काय आहे. 15 संख्यांची सरासरी 8 आहे. त्यापैकी पहिल्या 8 संख्यांची सरासरी 10 आहे आणि शेवटच्या 8 संख्यांची सरासरी 9 आहे. तर 8वी संख्या कोणती. एकदम सोपा आहे मित्रांनो, तुम्हाला पहिल्यापासून सांगितलंय. हा जरा हार्ड लेवलचा प्रश्न आहे मित्रांनो. आपण सर्व सरासरीचा जो चॅप्टर आहे ना तो फक्त एका स्टेपने कव्हर केलेला आहे. गुणाकार वजाबाकी, गुणाकार वजाबाकी, बस दुसरं काहीच करायचं नाही. सर्व टॉपिकला शॉर्ट ट्रिक आहेत, पण आपण एका स्टेपमध्ये सर्व सरासरी हा टॉपिक कव्हर केलेला आहे. आता आपल्या पद्धतीने आपल्या स्टेपमध्ये कसं सोडवायचं बघा. आता 15 संख्येची सरासरी किती आहे 8, लिहून टाकायच्या 15 गुणाकारात 8, बरोबर. त्यापैकी पहिल्या 8 संख्येची सरासरी किती आहे 8 गुणाकारात 10 आहे ना. पहिल्या 8 संख्यांची सरासरी 10, बरोबर. शेवटच्या 8 संख्यांची सरासरी किती आहे मग 9, लिहून टाकायच्या 8 गुणाकारात 9, बरोबर. आता काय करायचे 8 गुणिले 8 गुणिले 15 केला तर 15 8 20 असे होतो, बरोबर. 15 8 20 असे ही आली, पण त्यांची ही बेरीज आलेला आहे मित्रांनो. काय आलेलं आहे बेरीज आलेलं आहे. आता उर्वरित संख्यांची आपल्याला तर गुणोत्तर काढलेलंच आहे. आपण फक्त त्यांचा गुणाकार करायचा आहे. 8 गुणिले 10 केला तर 80 उत्तर होतं, बरोबर. 9 8 72. आता काय करायचे मित्रांनो, या दोघांची बेरीज करून टाकायची. यांची बेरीज केली 2 अशी 2, 8 आणि 7 किती झाले 15 झाले, बरोबर. उत्तर किती आला 152. यांची बेरीज किती आले मग 152. बेरीज करायची मित्रांनो, इथं वजाबाकी नाही करायची, इथं बेरीज करायची आपल्याला, कारण की 8वी संख्या विचारली आहे ना त्याच्यामुळे इथे बेरीज करायची. ही जेवढ्या संख्या दिल्या आहेत ना त्यांची बेरीज आलेली आहे मित्रांनो. आणि आपण 8 संख्येची सरासरी 10 आहे आणि शेवटच्या 8 संख्येची सरासरी 9 आहे. त्यांचं उत्तर काढून आपण बेरीज केलेलं आहे. त्यांचं उत्तर किती आले 152. आता काही नाही करायचं, फक्त 152 मधून 120 वजा करायचे, आपल्याला उत्तर भेटून जातो, बरोबर. आता 152 मधून 120 वजा केला आपण तर 2मधून 0 गेले राहिला 2, 5 2 गेले राहिले किती 3, म्हणजे आपलं फायनल उत्तर किती आलं 32.
मग 8वी संख्या कोणती आहे? 32. एवढं सोपं होतं मित्रांनो. तुम्हाला सांगितलंय ना, फक्त गुणाकार करायचा, वजाबाकी आणि बेरीज हे तीनच टॉपिकवरती आपण पूर्ण सरासरी टॉपिक कव्हर केलेला आहे मित्रांनो. जाऊया याच टाईपवरच्या प्रश्न दुसऱ्याकडे. बघा मग प्रश्न क्रमांक 2 काय आहे? 9 संख्यांची सरासरी 20 आहे. त्यापैकी पहिल्या 5 संख्यांची सरासरी 25 आहे आणि शेवटच्या 5 संख्यांची सरासरी 17 आहे. तर 5वी संख्या कोणती? आता काय करायचंय? 9 संख्या दिल्या आहेत, 9 लिहून टाकायच्या. त्यांची सरासरी किती आहे? 20 आहे. 20 गुणिले 9 केलं तर उत्तर येते 180. आता पहिल्या 5 संख्येची सरासरी 25 आहे. 5 गुणाकारात 25 करून टाकायचे. 25 5 125 होतो. परत नंतरच्या 5 संख्येची सरासरी 17 दिलेली आहे. 5 गुणाकारात 17 करून टाकायचे. 17 5 किती होतात मग? 85. आता इथं फक्त यांची बेरीज करून टाकायची आहे दिलेल्या संख्यांची. 5 आणि 5 10, 1 हाच्याला परत. 8 आणि 2 10 आणि 1 11, हाच्याला 1 परत. 1 आणि किती झाले? 210. यांची बेरीज किती आली? 210. ही एकूण संख्यांची बेरीज आहे मित्रांनो. काय आहे? एकूण संख्यांची बेरीज आहे. आता फक्त 210 मधून 180 वजा करायचे आहे, बरोबर. 210 मधून आपण 180 वजा केला, यांची वजाबाकी केली, उत्तर येतं 30. मग 5वी संख्या कोणती आहे? तर 5वी संख्या ही 30 आहे. 30 ही 5वी संख्या आहे मित्रांनो. एवढा सोपा होता मित्रांनो. प्रश्न काही अवघड नव्हता, एकदम सोपा होता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून टाका, व्हिडिओला लाईक नक्की करून टाका. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण वयवारी, शेकडेवारी आणि रेल्वे या टॉपिकवरचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून त्या व्हिडिओचा देखील तुम्हाला फायदा होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.